महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची धाड। पुणे, बारामती, संभाजीनगरसह 6 ठिकाणी ईडीचा छापा। दरम्यान अन्यायाविरोधात संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, रोहित पवारांचा ट्विट। बारामतीमधील अॅग्रोच्या कन्नड कारखान्यावर ईडीचा छापा। कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त। 4 जणांच्या पथकाकडून तपासणी सुरू। बारामती अॅग्रोवरील ईडीच्या धाडीसंदर्भात माहिती नाही। बारामती अॅग्रोवरील धाडीवर दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। पुण्यातील गुंड शरद मोहोळवर गोळीबार। कोथरूड परिसरातील सुतारदरामध्ये शरद मोहोळवर 3 गोळ्या झाडल्याची माहिती। घटनास्थळावर पुणे पोलिसांचं पथक दाखल। ससूनमधील कार्यक्रमात भाजप आमदार सुनील कांबळेकडून पोलिसाला मारहाण। कार्यक्रम संपताच पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। कोनशिलेवर नाव नसल्यानं आमदाराकडून मारहाण। कार्यक्रमावेळी आपल्याला धक्काबुक्की झाली, सुनील कांबळेंचा आरोप। कानशिलात लगावली नसल्याचंही सुनील कांबळेकडून स्पष्टीकरण। सुनील कांबळे हे मारहाण आणि दादागिरी करण्यासाठी कुप्रसिद्ध। भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांना गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी परमिट मिळालं आहे, सुषमा अंधारेंची टीका। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स उत्तर। आव्हाडांच्या आरोपांवर प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं, अजित पवारांची प्रतिक्रिया।